Hello students, very good morning to all of you. Today also we'll continue the next part of acids, bases and salts. In last part we have discussed as chemical nature of bases. In that bases also produce ions into the aqueous solution. Correct ना water मध्ये add केलं की bases सुद्धा जे आहेत ते काय फॉर्म करतात ions फॉर्म करतात. म्हणजे ions जर असतील तिथं तर डेफिनेटली ते काय करू शकतात इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. बरोबर आहे ना. नेक्स्ट बघा आरएनएस कन्सेप्ट. ठीक आहे. आरएनएस कन्सेप्ट ऑफ बेसिस. आरएनएस कन्सेप्ट काय सांगतो इन बेस इज द सबस्टन्स विच प्रोड्युसेस OH मायनस आयन इन aqueous सोल्युशन. aqueous सोल्युशन मध्ये बेसिस काय करतात OH मायनस आयन प्रोड्यूस करतात अकॉर्डिंग टू दी आरएनएस. बघा आरएनएस साठी रिक्वायरमेंट काय आहे OH मायनस. म्हणजे त्या कंपाऊंड मध्ये OH असला पाहिजे. बरोबर आहे ना. तर तो काय फॉर्म करू शकतो OH मायनस फॉर्म करू शकतो aqueous सोल्युशन मध्ये. मग ही थेरी जी आहे ती लिमिटेड टू काय आहे aqueous सोल्युशन. aqueous सोल्युशन जर नसेल तर थेरी ऍप्लिकेबल नाही आहे. करेक्ट. ऍप्लिकेशन ऑफ आरएनएस कन्सेप्ट स्टडी केला आपण. ऍप्लिकेशन्स मध्ये काय की हे जे ऍसिड्स आहेत नॉन मेटल ऑक्साइड जे आहेत बरोबर आहे ना वॉटर मध्ये ऍड केलं की ऍसिड प्रोड्यूस करतात. आणि ते ऍसिड्स डिसोसिएट झाले की H+ आणि CO3 2- फॉर्म होतो. बरोबर आहे ना. म्हणजेच काय की बाबा हे ऍसिडिक नेचर का दाखवतात कारण काय aqueous सोल्युशन मध्ये ते H+ प्रोड्यूस करतात म्हणून. आलं लक्षात. वॉटरचं थोडक्यात ते डिसोसिएशन करतात. इथे लक्षात काय बेसिस आहेत बेसिस सुद्धा काय करतात ते OH मायनस आयन्स फॉर्म करतात वॉटर मध्ये लाईक दिस. OH मायनस आयन्स फॉर्म करतात कारण ते अगोदर हायड्रोक्साइड मध्ये कन्वर्ट होतात आणि हायड्रोक्साइडचं कन्व्हर्जन परत काय OH मायनस आणि मेटल सॉल्ट मध्ये होतं. एम्फोटेरिक नेचर पाहिलं आपण इथं. एम्फोटेरिक म्हणजे काय की वॉटर H+ पण फॉर्म करतं OH मायनस पण फॉर्म करतं. त्याचे वेगवेगळे मिनिंग्स निघू शकतात. एम्फोटेरिक सबस्टन्सला आपण असं पण म्हणतो की बाबा ऍसिड सोबत पण रिॲक्ट होतो बेस सोबत पण रिॲक्ट होतो. वॉटर जो आहे तो H+ पण प्रोड्यूस करतो आणि OH मायनस पण प्रोड्यूस करतो. त्याच्यामुळे तो ऍसिड सोबत रिॲक्ट होऊ शकतो बेस सोबत रिॲक्ट होऊ शकतो. समजलं हे. स्ट्रेंथ ऑफ बेस किंवा ऍसिड जे आहे ते कशावरती डिपेंड आहे OH H+ आयन कॉन्सन्ट्रेशन वरती. ऍसिड ची स्ट्रेंथ डिपेंड आहे आणि OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन वरती बेसची स्ट्रेंथ डिपेंड आहे. बरोबर आहे ना. मग तुम्हाला मी पीएच कॉन्सेप्ट सांगितलं पुढे जाऊन. काय इंडस्ट्रियल युजेस आहेत बेसिसचे ते आपण डिस्कस केलं. करेक्ट. काही क्वेश्चन्स डिस्कस केलं. त्याच्यानंतर पीएच सांगितलं तुम्हाला. पीएच म्हणजे काय आहे इट इज जस्ट द पोटेन्स ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. अदरवाइज काय म्हणू शकता स्ट्रेंथ ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. करेक्ट. त्याची डेफिनेशन काय आहे निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन. बरोबर आहे ना. दॅट इज कॉल्ड एज अ पीएच. तसंच पीओएच स्टडी केलं आपण. बरोबर आहे ना. हे लॉग जे आहे हे लॉग तुम्हाला नंतर शिकवलं जाणार आहे. बरोबर आहे ना. पीएच जी स्केल आहे फ्रॉम 0 to 14 आहे. करेक्ट ना. पीएच स्केल किती आहे फ्रॉम 0 to 14. ठीक आहे. 7 जर असेल तर न्यूट्रल असतो. सोल्युशन जे आहे ते न्यूट्रल असतं. इन बिटवीन दिस ऍसिडिक अँड इन बिटवीन दिस बेसिक. करेक्ट. पीएच च्या व्हॅल्यू वरती काय डिपेंड आहे त्या सबस्टन्सची ऍसिडिटी डिपेंड आहे. मग H+ आयन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं की पीएच डिक्रीज होतो. लेस पीएच असेल तरच तो ऍसिडिक असतो. मोर पीएच असेल तर बेसिक असतो. मग लक्षात ठेवा H+ आयन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं की पीएच जो आहे तो डिक्रीज होतो. इट बिकम्स मोर ऍसिडिक. न्यूट्रल सोल्युशन साठी पीएच काय असतो 7. न्यूट्रल सोल्युशन मध्ये किंवा वॉटर मध्ये काय सांगितलं मी H+ आणि OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते सेम असतं आणि त्याची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 10⁻⁻7 असते. फिक्स आहे व्हॅल्यू 10⁻⁻7. H+ आयन असू द्या OH मायनस दोन्हीची व्हॅल्यू सेम असते. म्हणून ते एकमेकाला काय करू शकतात कॅन्सल आउट करू शकतात. बरोबर आहे ना. म्हणून वॉटर जे आहे बरोबर आहे ना. वॉटर न्यूट्रल आहे. समजलं ना. प्युअर वॉटर जे आहे ते काय असतं न्यूट्रल असतं. अंडरस्टूड. ठीक आहे. त्याच्यानंतर बेसिस साठी पण पाहिलं काय प्रॉब्लेम स्टडी केला आपण. करेक्ट. काय रिलेशन सांगितलं मी तुम्हाला. पीओएच चं रिलेशन सांगितलं. बरोबर ना. पीओएच जरी दिलं असेल किंवा पीओएच जरी तुम्ही फाइंड आउट केला
तरी पीएच फाइंड आउट करता येतो बाय दिस रिलेशन. हे सुद्धा फिक्स आहे तुम्हाला रिलेशन. ठीक आहे, हे कसं आलं वगैरे ते नंतर स्टडी करायचं आपल्याला. करेक्ट. टाइप्स ऑफ सॉल्ट्स पाहिलं, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. ठीक आहे ना. ओके, टाइप्स ऑफ सॉल्ट्स मध्ये ओके सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड्स अँड स्ट्रॉंग बेसेस पाहिलं. ओके, म्हणजेच काय, सॉल्ट्स डिराइव्ड फ्रॉम ओके स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसेस. मग हे काय सॉल्ट्स पाहिलं होतं आपण. करेक्ट ना. ओके, आता हे सॉल्ट्स कसे आले आपण हे स्टडी करणार आहे. लक्षात आलं. आणि हे जर आपण वॉटरमध्ये ऍड केलं हे सॉल्ट्सला तर सोल्युशन ऍसिडिक होतं, बेसिक होतं की न्यूट्रल होतं. दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन दिस लेक्चर. Correct now. Okay, first of all we'll take okay salts of strong acid and strong bases. Salts of strong acid and strong bases. We'll continue with this point. Okay, yes, पुढे घेतो मी कॉपी करून. See here. Now these are the salts of okay strong acids and strong bases. Correct. Okay, the first acid salt बघा. First salt तर KCl जो आहे फर्स्ट KCl. आता KCl कशापासून फॉर्म झाला असणार आहे. Yes, KCl is formed from KOH. KOH plus what? HCl. KOH आणि HCl पासून फॉर्म झालेला जो काय ऍसिड आहे त्याला काय म्हणायचं KCl. ठीक आहे ना. ओके, यस, बघा इथं K प्लस आहे, इथं OH मायनस आहे, H प्लस आणि Cl मायनस. करेक्ट. K plus and Cl minus combines to form KCl and here it is form water. ठीक आहे, KCl plus H2O. म्हणून या सॉल्टला काय म्हणायचं आहे. ओके, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. कारण हे दोन्ही कसे आहेत, स्ट्रॉंग आहेत. दिस इज स्ट्रॉंग बेस and this one is a strong acid. Strong okay what acid. इथे लक्षात घे. ठीक आहे, स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. नाउ नेक्स्ट इज व्हॉट NaCl. NaCl. करेक्ट. कसा फॉर्म झाला असणार आहे NaOH पासून. NaOH प्लस व्हॉट HCl. करेक्ट ना. ओके, Na and Cl combined, OH and H combined to form what? NaCl plus H2O. This is strong base. Strong base and this one is strong acid. Strong acid. क्लिअर. हे लक्षात ठेवा. हे आता तुम्ही नोट करून ठेवत चला. हा स्ट्रॉंग बेस आहे, हा स्ट्रॉंग ऍसिड आहे, कुठले कुठले स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत, कुठले स्ट्रॉंग बेसेस आहेत. ओके, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. नेक्स्ट आहे K2SO4 प्लस सॉरी आता K2SO4 जो आहे तो कशापासून फॉर्म झाला असणार आहे. ठीक आहे ना. ओके, त्याच्यामध्ये दोन काय असणार आहेत KOH प्लस एक H2SO4. इथं ऑलरेडी काय आहेत 2H आहेत, त्याच्यामुळे काय घेतलं ट्वाइस KOH घेतलं आपण. आलं लक्षात. ओके, आता त्याच्यामध्ये ट्वाइस काय आहेत OH मायनस आहेत का इथं. ठीक आहे, दिस ट्वाइस OH मायनस combines with this 2H plus and twice K2 combines with this. समजते का. हे twice K plus combines with SO4 2 minus and twice OH minus combines with twice H plus. कारण त्याच्यामध्ये twice H plus आहेत. Now these two combines to form okay a salt, that is K2SO4 and this one is okay as what H2O. How many? 2. Twice H2. समजलं हे. येस. परत हे दोन्ही काय आहेत स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसेस. लक्षात येते. ओके, KOH स्ट्रॉंग बेस आहे आणि H2SO4 स्ट्रॉंग ऍसिड आहे. केलं नोट. ऍसिडच्या खाली स्ट्रॉंग ऍसिडच्या खाली H2SO4 लिहायचा आणि स्ट्रॉंग बेसेसच्या खाली असं लिहायचं तुम्ही व्यवस्थित. स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड.
ठीक आहे ना. स्ट्रॉंग बेस कुठला आहे, स्ट्रॉंग ऍसिड कुठला आहे, ओके, त्याच्या खाली लिहत जायचं आणि ते तुम्हाला पाठ पाहिजे. करेक्ट. ठीक आहे. आता नेक्स्ट सॉल्ट कुठला आहे, Na2SO4. ओके, Na2SO4. ओके, कोण असणार आहे ह्याच्यामध्ये आता, ट्वाइस NaOH प्लस सॉरी H2SO4. परत काय, ट्वाइस Na प्लस आहेत त्याच्यामध्ये आणि ट्वाइस काय आहेत, OH मायनस. कंबाईन्स विथ दिस. करेक्ट. इथं काय आहेत, SO4 2 मायनस आहे, ओके, आणि ट्वाइस H प्लस आहे. कंबाईन करा, काय होतो बघा, Na2SO4. इथं 2 मायनस आहेत ना, ते 2 प्लस काय होतात, त्याच्यासोबत कंबाईन होतात, Na2SO4 and remaining is twice H2O. This is the reaction. ठीक आहे. कसा फॉर्म झाला समजलं ना हा सॉल्ट. यस, फॉर्मेशन दाखवतोय तुम्हाला मी सॉल्टचं. ओके, दिस इज स्ट्रॉंग बेस, दिस इज स्ट्रॉंग ऍसिड. अंडरस्टूड. नेक्स्ट बघा, KNO3. KNO3 कसा फॉर्म झाला असणार आहे, यस, KNO3. त्याच्यामध्ये K प्लस आहे, NO3 मायनस आहे. ठीक आहे. कशापासून फॉर्म होतो तर KOH प्लस HNO3 पासून. हा स्ट्रॉंग बेस आहे, हा स्ट्रॉंग काय आहे, ऍसिड आहे. करेक्ट. इथं काय काय असणार आहे, K प्लस आहे, OH मायनस आहे. इथं काय असेल, NO3 मायनस आणि H प्लस आणि NO3 मायनस. आलं लक्षात. दिस टू कंबाईन टू फॉर्म KNO3 सॉल्ट प्लस H2O. किती सिंपल आहे बघा. फक्त तुम्हाला ऍसिड आणि बेसेस नोन असले पाहिजेत, जे की तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतोय मी. समजलं ना. ओके, दिस इज पोटॅशियम हायड्रॉक्साइड अँड दिस वन इज नायट्रिक ऍसिड. ठीक आहे, नायट्रिक ऍसिड. नेक्स्ट सॉल्ट कुठला आहे बघूया. येस, इट इज NaNO3. NaNO3. प्रॅक्टिस करा हे वळण होता. ठीक आहे ना. ओके, ऍसिडच्या खाली ऍसिड्स लिहून, बेसच्या फ्यू बेसेस आहेत फक्त आणि फ्यू ऍसिड्स आहेत. NaNO3. लक्षात आलं असणार आहे तुमच्या. आता बेस कुठला असणार आहे मग, NaOH प्लस ऍसिड असणार आहे HNO3. बरोबर आहे ना. ओके, बेस ऍसिड दोन्ही स्ट्रॉंग आहेत. ओके, इथं कोण कोण असणार आहे, Na प्लस अँड हिअर इट इज OH मायनस, हिअर NO3 मायनस, करेक्ट, अँड H प्लस. या दोन्हीचं डिसोसिएशन केलं, ब्रेक केला ह्याला. अंडरस्टूड. ठीक आहे. नाउ दिस टू कंबाईन टू फॉर्म व्हॉट, NaNO3. कसं फॉर्म झालं सॉल्ट, लक्षात आलं. दिस इज सॉल्ट अँड रिमेनिंग इज H2O, वॉटर. सॉल्ट प्लस वॉटर माहिती आहे तुम्हाला. ऍसिड रिएक्ट्स विथ बेस, दिस इज न्यूट्रलायझेशन रिएक्शन टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. आलं लक्षात. ठीक आहे. तर महत्वाचा पॉइंट काय आहे इथं, ओके, हायड्रोलायसिस, सॉल्ट हायड्रोलायसिस, सॉल्ट हायड्रोलायसिस. ठीक आहे ना. ओके, अँड नेचर ऑफ सोल्युशन. नेचर ऑफ सोल्यूशन फॉर्म्ड. ठीक है, एसिडिक और बेसिक, एसिडिक और बेसिक. कुठल्या टाईपचं सोल्युशन फॉर्म होतं, सॉल्ट हायड्रोलायसिस. सॉल्ट हायड्रोलायसिस करायचं म्हणजे काय करायचं तुम्हाला, तर सॉल्ट जो आहे, सॉल्ट इज डिझॉल्व्ड इन वॉटर. हायड्रोलायसिस म्हणलं की वॉटर, सॉल्व्होलायसिस म्हणलं की अदर सॉल्व्हेंट पण असतात. सॉल्व्होलायसिस, सॉल्व्होलायसिस म्हणलं की काय, सॉल्व्हंट अदर दॅन वॉटर, अदर दॅन वॉटर. ठीक आहे ना. वॉटर पेक्षा डिफरंट जर सॉल्व्हंट असेल, ओके, तर म्हणायचं त्याला सॉल्व्होलायसिस. आणि हायड्रोलायसिस कधी म्हणायचं, सॉल्व्हंट इज वॉटर, सॉल्व्हंट इज वॉटर, जे की आपण बिकर मध्ये घेतलेले ऑलरेडी. ठीक आहे, त्याच्यामध्ये सॉल्ट ऍड करायचं आहे. ओके, मग सॉल्ट हायड्रोलायसिस कशाला म्हणायचं, हायड्रोलायसिस, ओके, when ions of water, when ions of water reacts with ions of salt,
then it is called sorry, ions of salt to form acid and bases. ऍसिड अँड बेसिस. ठीक आहे ना, बेस. परत काय फॉर्म होतो, ऍसिड आणि बेस फॉर्म होतो. म्हणजेच काय, त्याचं रिफॉर्मेशन व्हायला लागतं. जसं की ऍसिड प्लस बेसिस पासून सॉल्ट प्लस वॉटर फॉर्म केलं, परत सॉल्ट वॉटर मध्ये ऍड केलं की काय फॉर्म व्हायला पाहिजे, मग ऍसिड आणि बेस फॉर्म व्हायला पाहिजे. ओके, दिस इज कॉल्ड सॉल्ट हायड्रोलायसिस. ठीक आहे ना. ओके, खूप केअरफुली बघा काय सांगितलं मी. वेन आयन्स ऑफ वॉटरचे आयन्स कुठले असतात, H प्लस अँड OH मायनस. बरोबर आहे ना. वॉटरचे आयन्स रिॲक्ट्स विथ आयन्स ऑफ सॉल्टच्या आयन्स सोबत ते रिॲक्ट झाले पाहिजेत टू फॉर्म व्हॉट, ऍसिड अँड बेसेस. काय फॉर्म झाला पाहिजे, ऍसिड आणि बेस फॉर्म झाला पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज अ सॉल्ट हायड्रोलायसिस. फॉर एक्झाम्पल, सपोज हा XY सॉल्ट आहे. XY कशामध्ये ऍड केला आपण, H2O मध्ये ऍड केला. समजतंय का. ठीक आहे. आता दोन्हीचं डिसोसिएशन होईल ना. इथं X प्लस प्लस Y मायनस फॉर्म होईल आणि वॉटरचं डिसोसिएशन झालं. ओके, हा एरो जो आहे तो रिव्हर्स दाखवा. वॉटरचं डिसोसिएशन झालं की H प्लस फॉर्म होतो प्लस OH मायनस. बघा, दोन्हीचं डिसोसिएशन केलं आपण. वॉटरचं डिसोसिएशन H प्लस आणि OH मायनस ने केलं आणि XY चं डिसोसिएशन X प्लस आणि Y मायनस मध्ये केलं. आता हा YX प्लस जो आहे तो कशासोबत रिॲक्ट झाला पाहिजे, OH मायनस सोबत. These two get react, correct, and these two get react. Understood? ओके. आता हे जर दोन रिॲक्ट होत असतील तर म्हणायचं हायड्रोलायसिस, हे दोन रिॲक्ट होत असतील म्हणायचं हायड्रोलायसिस. मग X प्लस प्लस OH मायनस टू फॉर्म व्हॉट, XOH. दिस इज कॉल्ड एज अ बेस. अंडरस्टूड. ठीक आहे. आणि दुसरं काय आहे, Y मायनस प्लस H प्लस गिव्स YH. दिस इज कॉल्ड एज अ ऍसिड. ऍसिड का म्हणायचं, कारण त्याच्यामध्ये H आहे. बेस का म्हणायचं, कारण त्याच्याकडे OH मायनस आहे. समजलं ना. ओके, म्हणजे ज्यावेळेस तो वॉटर मध्ये ऍड केला, ओके, त्यावेळेस तो कशासोबत, वॉटरच्या आयन सोबत रिॲक्ट झाला. परत काय फॉर्म केला, बेस आणि ऍसिड फॉर्म केला. आलं लक्षात. ओके, ह्या रिॲक्शनला म्हणायचं हायड्रोलायसिस. काय म्हणायचं, हायड्रोलायसिस. समजलं हे. आणि जर का वॉटरच्या आयन सोबत रिॲक्ट होत नसेल, if it does not react with ions of water, then it is not called हायड्रोलायसिस. त्याला हायड्रोलायसिस म्हणलं जात नाही. समजलं ना. ओके, जसं की सपोज NaCl आहे, वॉटर मध्ये ऍड केलं आपण. ओके, तर काय फॉर्म करतो, Na प्लस ऍक्वेस प्लस Cl मायनस ऍक्वेस. आलं का लक्षात. तो ऍक्वेस फॉर्म करतो, त्याला म्हणायचं हायड्रेट फॉर्मेशन. काय म्हणायचं याला, हायड्रेट फॉर्मेशन. जे की तुम्हाला तो थोडस लिंक करून देतो बाळांनो मी 11th क्लासला. समजते का. हे कुठं लिंक करून दिलं, 11th क्लासला लिंक करून दिलं. तुम्हाला 10th स्टडी करायचं नाही इथं फाउंडेशन मध्ये. आलं का लक्षात. मी आलो असतो आणि 10th फक्त शिकून गेलं असतं तुम्हाला. ओके, दिस इज रॉंग. मला काय करायचंय की बाबा ह्या चॅप्टर मधून तुम्हाला, ओके, काय स्टडी करायचं 11th मध्ये, काय महत्वाचं आहे, ओके, तिथं लिंकिंग करून देणं माझं काम आहे. लक्षात आलं ना. ठीक आहे. तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की मी एक ब्रीज बनवून देणार आहे तुम्हाला, की बाबा हा चॅप्टर तिथं कसा इम्पॉर्टंट आहे. आलं का लक्षात हे. ठीक आहे. बघा, तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या मी. एक हायड्रोलायसिस सांगितलं आणि दुसरं काय,
हायड्रेट फॉर्मेशन सांगितलं. तर हायड्रेट फॉर्मेशन आणि हायड्रोलायसिस या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे बघूया. ओके, इथं OH मायनस डायरेक्ट कशासोबत रिएक्ट झाला, एक्स सोबत रिएक्ट झाला टू फॉर्म XOH. इथं Y मायनस H सोबत रिएक्ट झाला आणि काय फॉर्म झाला, YH फॉर्म झाला. बरोबर आहे ना. ओके, इथं डायरेक्ट रिएक्शन व्हायला लागली, पण इथं असं होत नाही. इथं काय होतं, ह्या Na प्लसच्या अराउंडला फक्त काय राहतात, वॉटर मॉलिक्युल्स राहतात. H2O 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 like this. समजलं ना. वॉटर OH मायनस आहेत का इथं, नाही, डायरेक्ट वॉटर मॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे ना. Cl मायनसच्या अराउंडला ओके H2O राहतो असा. H थ्रू अटॅचमेंट असते, का असते वगैरे ते नंतर बघूया आपण. हे असे वॉटर मॉलिक्युल्स असतात. मी दोन्ही डिफरंट दाखवले. बरोबर आहे ना. इथं ऑक्सिजन थ्रो लिंकेज दाखवलं आणि इथं काय, हायड्रोजन थ्रो लिंकेज दाखवलं. ओके, कारण काय इथं एक पोलॅरिटी असते त्याच्यामध्ये. काय असते, पोलॅरिटी. इथं पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि इथं काय असतो, निगेटिव्ह चार्ज. बरोबर आहे ना. दिस बॉन्ड इज पोलार इन नेचर. पोलार म्हणजे काय, येस, इथं पोल्स तयार होतात. पोल्स म्हणजे काय, चार्जेस. पोल्सलाच काय म्हणतो आपण, चार्जेस. त्याला म्हणायचं पोलार. बरोबर आहे ना. ओके, मग ऑक्सिजन वरती निगेटिव्ह आहे ना, निगेटिव्हच पॉझिटिव्ह सोबत इंटरॅक्ट होतो. समजलं. ओके, आणि पॉझिटिव्ह कशासोबत, निगेटिव्ह सोबत इंटरॅक्ट होतो. मग H वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे ना, म्हणून तो काय करतो, पॉझिटिव्ह कडे, सॉरी, निगेटिव्ह कडे अट्रॅक्ट होतो. असे वॉटर मॉलिक्युल्स येतात त्याच्या अराउंडला, त्याला म्हणायचं हायड्रेट. समजलं ना. ओके, आणि ह्या प्रोसेसला म्हणायचं हायड्रोलायसिस. OH मायनस डायरेक्ट रिॲक्ट होत असेल, ओके, तर म्हणायचं हायड्रोलायसिस. H प्लस डायरेक्ट रिॲक्ट होत असेल तर म्हणायचं हायड्रोलायसिस. आणि फक्त वॉटर मॉलिक्युल्स येत असतील त्याच्या अराउंडला म्हणायचं हायड्रेट फॉर्मेशन. अंडरस्टूड. ठीक आहे. हायड्रेशन, हायड्रेट फॉर्मेशन होत असेल म्हणायचं हायड्रेशन. व्हेरी इम्पॉर्टंट. हायड्रेशन, दोन्हीमध्ये डिफरन्स समजला तुम्हाला. ओके, हायड्रोलायसिस आणि हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ हायड्रेट. क्लिअर, तसं नोट करून ठेवा. फॉर्मेशन ऑफ हायड्रेट मीन्स हायड्रेशन. ठीक आहे. आणि हायड्रोलायसिस मीन्स रिएक्शन ऑफ, ओके, आयन्स ऑफ सॉल्ट विथ आयन्स ऑफ वॉटर. आता हे का स्टडी करायचं बाळांनो, इथं तर खूप गंमत आहे खरी. लक्षात येते का. ओके, काय गंमत आहे की एखादी सोल्युशन न्यूट्रल आहे किंवा ऍसिडिक आहे किंवा बेसिक आहे, हे कशावरनं ठरतं, हायड्रोलायसिस वरनं आणि हायड्रेट फॉर्मेशन वरनं ठरतं. समजलं ना. ओके, बघूया आपण. ठीक आहे. सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड्स अँड स्ट्रॉंग बेसिस मध्ये आपण काय करूया, NaCl घेऊया. ओके, आता इथं आणखीन एक कन्सेप्ट आहे, ओके, जो की तुम्हाला 11th मध्ये होणार आहे, आयोनिक, कशामध्ये, आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये. हा सॉल्ट जो आहे त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रोलाइट म्हणतात. इलेक्ट्रोलाइट. सगळे जे सॉल्ट्स आहेत, ओके, येस, त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोलाइट. त्याच्यामध्ये दोन टाइप्स असतात. एक असतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, आणि दुसरा असतो वीक इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे. आता इलेक्ट्रोलाइटचा कन्सेप्ट आलाय तर सांगतो मी तुम्हाला व्हॉट इज इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट इज द substance when dissolved in aqueous solution, in aqueous solution, splits into ions or forms ions and conduct electric current किंवा electricity. ठीक आहे ना. Substance when dissolved in aqueous solution forms ion. आयन्स फॉर्म करतो तो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, X प्लस Y मायनस, अँड कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आलं लक्षात. इज कॉल्ड इलेक्ट्रोलाइट. खूप महत्वाचा पॉइंट आहे जो की तुम्ही 11th मध्ये स्टडी करणार आहे बाळांनो. आलं का लक्षात. फॉर एक्झाम्पल NaCl आहे, वॉटर मध्ये ऍड केला तर काय फॉर्म करतो, Na प्लस फॉर्म करतो प्लस Cl मायनस फॉर्म करतो. आलं लक्षात. सो दिस इज द इलेक्ट्रोलाइट. करेक्ट. HCl ऍड केला वॉटर मध्ये, H प्लस फॉर्म करतो, ओके, आणि काय, Cl मायनस. ठीक आहे ना. ओके, मग सॉल्ट्स,
एक्झाम्पल्स मध्ये कोण येतील? एक्झाम्पल्स मध्ये सॉल्ट्स, ऍसिड्स, बेसेस. हे काय आहेत? सगळे इलेक्ट्रोलाइट्स आहेत. वरती पाहिलं आपण जे काय, येस, वॉटर मध्ये आयन्स फॉर्म करतात ना, ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, त्यालाच म्हणायचं इलेक्ट्रोलाइट्स. समजलं का? हे थोडंसं सांगितलं मी रिगार्डिंग इट. ओके. आता दुसरी गोष्ट काय बघूया. इलेक्ट्रोलाइट्सला दोन टाइप्स मध्ये डिवाइड केलेले बघा. इलेक्ट्रोलाइट्स आर डिवाइडेड इंटू टू टाइप्स. एक असतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, and second one is weak electrolyte. Strong आणि weak electrolyte. आता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स काय असतात? जसं स्ट्रॉंग बेसिस सांगितलं ना मी तुम्हाला, ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स असतात. ठीक आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स मीन्स ओके, डिसोसिएट, मी शॉर्ट मध्ये देतो, डिसोसिएट कम्प्लिटली इन aqueous सोल्युशन. aqueous म्हणा किंवा सोल्युशन म्हणलं तरी चालेल. डिसोसिएट कम्प्लिटली. आता कम्प्लीट डिसोसिएशन कसं दाखवतो आपण? सपोज NaCl डिसोसिएट कम्प्लिटली टू फॉर्म Na++ Cl-. एरो बघा, दिस एरो इज इम्पॉर्टंट. समजलं ना? ओके. कुणीकडे आहे? फॉर्म फ्रॉम रिएक्टंट टू व्हॉट? प्रोडक्ट. एकाच डायरेक्शनला एरो आहे. वीक इलेक्ट्रोलाइट्स काय असतात? डिसोसिएट पार्शली. म्हणजे दोज सबस्टन्सेस विच डिसोसिएट पार्शली और इनकम्प्लिटली, अशा इलेक्ट्रोलाइट्सला काय म्हणायचं? वीक इलेक्ट्रोलाइट्स. लाईक CH3COOH डिसोसिएट पार्शली टू फॉर्म CH3COO- plus H+. काय डिफरन्स आहे समजलं? तर इथं एरोज कसे आहेत? रिएक्टंट टू प्रोडक्ट, प्रोडक्ट टू रिएक्टंट, म्हणजे परत हा फॉर्म होतो. समजलं ना? ओके. म्हणजे अनडिसोसिएटेड स्पेसिस इथं रिमेन असतात. इथं राहतात का? नाही. कम्प्लीट डिसोसिएशन होतं इथं. कम्प्लीट. इथं काय असतं? इनकम्प्लीट. कम्प्लीट, इनकम्प्लीट. आलं लक्षात? दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे? ठीक आहे. येस. मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जे आहेत ते स्ट्रॉंग ऍसिड्स. आता इथं महत्वाचा पॉइंट आला. स्ट्रॉंग ऍसिड्स अँड स्ट्रॉंग बेसिस. ठीक आहे. अँड सम सॉल्ट्स ऑल्सो. समजतंय? सम वर्ड यूज केलाय कारण काय काय सॉल्ट्स असे असतात जे स्पॅरिंगली डिसोसिएट होतात, कमी डिसोसिएट होतात. ओके. त्याच्यानंतर हे कुठले सॉल्ट्स असतात? ओके, ते पुढे सांगतो मी. फक्त स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसिस लक्षात ठेवा. हे तुम्ही इथे काय असणार आहेत? वीक ऍसिड्स अँड वीक बेसिस. वीक ऍसिड्स, वीक बेसिस आणि स्पॅरिंगली सॉल्युबल सॉल्ट्स. म्हणजे जे कमी होतात सॉल्व, जे कमी सॉल्युबल असतात, ओके, त्याला स्पॅरिंगली सॉल्युबल सॉल्ट्स म्हणतो आपण. करेक्ट ना? ते कशामध्ये येतात? वीक इलेक्ट्रोलाइट्स मध्ये येतात. बघा, दोन कन्सेप्ट सांगितले, एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, दुसरा वीक इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग बेसिस जे आहेत ते स्ट्रॉंग ऍसिड्स आणि स्ट्रॉंग बेसिस कुठे येतात? येस, तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स मध्ये येतात. वीक इलेक्ट्रोलाइट्स मध्ये वीक बेसिस आणि वीक ऍसिड्स. कारण काय? त्याचं डिसोसिएशन कमी होतं. क्लिअर झाला हा कन्सेप्ट? ठीक आहे ना? ओके. नॉन इलेक्ट्रोलाइट्स काय असतात? व्हॉट आर नॉन इलेक्ट्रोलाइट्स? नॉन electrolytes. Now what are non-electrolytes? Non-electrolytes are those substances. Okay, yes बघा. Okay, substance फक्त एकच घेतो मी. Okay, substance which okay does not dissociate into ions. बघा, आयन्स मध्ये डिसोसिएट होत नाही. ठीक आहे ना? ओके. डिसोसिएट ओनली इन मॉलिक्युल्स. फक्त मॉलिक्युल्स मध्ये आयन्स फॉर्मच करत नाही तो.
Substance which does not dissociate into ions. बरोबर आहे ना? And does not conduct electricity. ठीक आहे, आयन्स मध्ये पण डिसोसिएट होत नाही आणि इलेक्ट्रिसिटी पण कंडक्ट करत नाही. ओके, अशा सबस्टन्सला काय म्हणायचं? नॉन इलेक्ट्रोलाइट. फॉर एक्झाम्पल, येस बघा, शुगर सोल्युशन, ग्लुकोज सोल्युशन, ठीक आहे ना? ओके, त्याच्यानंतर युरिया सोल्युशन, हे सगळे काय आहेत? नॉन इलेक्ट्रोलाइट्स आहेत. ETC. समजलं ना? ओके, इलेक्ट्रोलाइट्स आणि नॉन इलेक्ट्रोलाइट्स, त्याच्यामध्ये डिफरन्स समजला तुम्हाला? ओके, आता पुढे जाऊया आपण रिगार्डिंग ओके नेचर ऑफ सोल्युशन. आता वरचे जे काय ऍसिड्स होते ना, आणखीन काय सॉल्ट्स ऑफ ऍसिड्स आणि बेसेस, त्याचं पण आपल्याला काय करायचं आहे पुढं, कुठले ऍसिड्स आणि कुठले बेसेस असतात, ओके, ते पण घ्यायचं आहे. ओके, सेकंड बघूया. सेकंड, व्हॉट इज दिस? This is salts derived from strong acids and weak bases. जरा पुढं त्याला कॅरी करतो मी पुढं. आता बाळाने स्लोली ग्रास्प करायचा प्रयत्न करायचा, थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, कारण हे सगळे कन्सेप्ट नवीन आहेत तुमच्यासाठी. ठीक आहे ना? ओके, आणि नाही समजलं ओके तरी 11th मध्ये होणारच आहे तुम्हाला. आलं लक्षात? तरी सुद्धा समजणार नाही, कुठल्याच गोष्टी समजणार नाहीत असं नाहीये. त्याच्यामधले काहीतरी गोष्टी समजतील ना. ओके, काही क्वेश्चन्स अराईज होतील. ओके, मग ते क्वेश्चन्स जे आहेत ते आपलं कुठं सॉल्व्ह करायचे आहेत? येस, जे काही क्वेश्चन अराईज झाले ओके त्याचं सोल्युशन जे आहे तुम्हाला कुठे 11th मध्ये मिळणार आहे. डोंट वरी. ओके, सगळ्या गोष्टी क्लिअर होतात तुमच्या. येस, प्रत्येक पॉइंट एक ना एक पॉइंट क्लिअर होणार आहे. डोंट वरी, सगळं डिटेल मध्ये आपण स्टडी करणार आहे. ओके, पुढे घेऊया आता. हा ठीक आहे. सॉल्ट्स डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ऍसिड्स अँड वीक बेसेस. आता NH4Cl आहे. NH4Cl ला घेऊया अगोदर. NH4Cl करेक्ट. कशापासून फॉर्म होतो तर NH4OH plus HCl. This is weak base and this one is strong acid. स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस पासून जो काय सॉल्ट फॉर्म होतो, दॅट सॉल्ट इज कॉल्ड एज अ which salts derived from strong acids and weak base. हा एक टाइप आहे सॉल्टचा. काय फॉर्म होतो? NH4Cl plus what? H2. करेक्ट ना? ओके, NH4Cl मध्ये काय आहे? OH मध्ये काय आहे? NH4 प्लस आहे आणि OH मायनस. HCl मध्ये काय आहे? H प्लस आहे आणि Cl मायनस आहे. These two combine to form NH4Cl आणि H2. Understood? सेकंड कुठला आहे बघा सॉल्ट? दॅट इज CuSO4. आता CuSO4 मध्ये Cu काय आहे? CuOH टेकन ट्वाइस आहे आणि दुसरा काय आहे? ओके, H2SO4 आहे. हे मी तुम्हाला लिहून देतोय, लक्षात येते ना कुठून आले काय नाही. हा सॉल्ट कुठून आला हे सांगतोय मी तुम्हाला. तर काय, या दोन कंपाऊंड्स पासून आला, ते नोट करून ठेवायचं. आता हा काय झाला? वीक बेस झाला. वीक बेस and this is strong acid. Which forms what? CuSO4 plus H2O. किती फॉर्म होतील? ट्वाइस. लक्षात येते? ठीक आहे. इथं CuSO4 मध्ये कोण कोण असतो? Cu2 प्लस आणि ट्वाइस OH मायनस. H2SO4 मध्ये ट्वाइस H प्लस आणि SO4 2 minus. Okay, now these two combine to form what? This one, CuSO4, and these two combine to form H2. Clear? Next salt आहे calcium chloride. काय असेल calcium chloride? कॅल्शियम क्लोराइड मध्ये असतो कॅल्शियम OH टेकन ट्वाइस आणि हा Cl कुठून येतो तर HCl पासून येतो. किती लागतात? 2 लागतात. ठीक आहे. कॅल्शियम हायड्रॉक्साइड मध्ये कोण कोण आहे? कॅल्शियम 2 प्लस आहे
आणि ट्वाइस OH मायनस आहे, 2 OH आणि इथं हा H प्लस आहे किती ट्वाइस आणि इथं ट्वाइस Cl मायनस आहे. दिस टू कंबाईन to form what? Calcium chloride plus remaining is water. समजलं हे? ठीक आहे. नेक्स्ट सॉल्ट कुठला आहे? येस नेक्स्ट आहे AlCl3. कसं फॉर्म होतो बघा AlCl3. 3 Cl आहेत ना? ओके, तुमच्या लक्षात आलं असणार आहे आता. AlCl3. टोटल ॲल्युमिनियम किती आहेत? 1 आणि Cl किती आहेत? 3 आहेत. इट मीन्स दी बेस इज AlOH. आयडियल तुम्हाला आता, ठीक आहे, टेकन थ्राइस अँड सेकंड इज थ्राइस HCl. त्याच्यामध्ये कोण आहे बघा? Al3 प्लस आहे आणि थ्राइस OH मायनस, 3 OH मायनस आहेत आणि इथं 3H प्लस आहेत आणि 3 काय आहेत? Cl मायनस आहेत HCl. दिस टू कंबाईन फर्स्ट, ठीक आहे, AlCl3 फॉर्म करेल AlCl3, करेक्ट. आणि नेक्स्ट काय? थ्राइस H2. इट विल फॉर्म थ्राइस H2. अंडरस्टूड? ठीक आहे, हे झालं रिगार्डिंग सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड व्हॉट वीक बेसिस. आलं लक्षात? ठीक आहे, पुढे जाऊया आता. नेक्स्ट सॉल्ट, दॅट इज सॉल्ट्स डिराइव्ड फ्रॉम वीक ऍसिड्स अँड ओके यस व्हॉट स्ट्रॉंग बेसिस. सॉल्ट्स डिराइव्ड फ्रॉम वीक ऍसिड्स, हे नोट करा. ओके, केअरफुली नोट करा. स्ट्रॉंग बेसिस कुठले आहेत, वीक बेसिस कुठले आहेत, स्ट्रॉंग ऍसिड्स कुठले आहेत, वीक ऍसिड्स कुठले आहेत. करेक्ट, मी खाली लिहून देतोय तुम्हाला. स्ट्रॉंग ऍसिड्स, वीक बेसिस, सगळ्या गोष्टी सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टी घेऊन जायचंय तुम्हाला. हे लागणार आहेत पुढं, खूप महत्वाचं आहे हे. ठीक आहे, बघा. सॉल्ट्स डिराइव्ड फ्रॉम वीक ऍसिड्स अँड स्ट्रॉंग. आता इथं बेस कुठला आहे? स्ट्रॉंग आहे. तिथं वरती कुठला होता बेस? वीक बेस होता, बरोबर आहे ना? ओके, वीक बेस होता, स्ट्रॉंग ऍसिड होता. उलट घ्यायचं आता इथं. ओके, बघा, फर्स्ट सॉल्ट कुठला आहे? CH3COONA. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोण असेल आता? CH3COOH प्लस NaOH, हे दोन असतात. हा झाला वीक ऍसिड आणि हा झाला स्ट्रॉंग बेस. कशापासून फॉर्म झालंय समजलं तुम्हाला? CH3COONA. Na कुठून आलं तर NaOH मधनं आलं, ठीक आहे, आणि CH3CO मायनस कुठून आलं तर काय? CH3COOH मधनं आलं. म्हणजे काय? त्याच्यामध्ये आयन्स कुठले आहेत? वीक ऍसिड मध्ये CH3 काय आहे? COO मायनस आहे आणि दुसरा काय आहे? H प्लस आहे. इथे कोण कोण आहेत? Na प्लस आहे आणि OH मायनस आहे. नाउ these two combine and these two combine to form what? CH3COONA. This is salt. ठीक है ना? Okay, and remaining is what? H2O. This is acetic acid. This is sodium hydroxide. This is sodium salt of acetic acid किंवा sodium acetate असं म्हटलं जातं त्याला. Sodium acetate. Okay. Next, Na3PO4. Na3PO4. करेक्ट. हा सॉल्ट पाहिला आपण ऑलरेडी. आता हा सॉल्ट घ्यायचा. ओके, काय असेल सांगा बरं. इथं तुम्हाला स्ट्रॉंग बेस, डेफिनेटली स्ट्रॉंग बेस घ्यायचा आणि वीक ऍसिड घ्यायचा. मग स्ट्रॉंग बेस कुठला असणार आहे? थ्राइस NaOH. दिस इज स्ट्रॉंग बेस. करेक्ट, स्ट्रॉंग बेस. आणि दुसरा काय असणार आहे? H3PO4, वीक ऍसिड. करेक्ट. कुठले आयन्स आहेत त्याच्यामध्ये बघूया. आयन्स प्रेझेंट, त्याला सोडियम फॉस्फेट म्हटलं जातं. सोडियम फॉस्फेट, करेक्ट. सियर NaOH मध्ये थ्राइस Na प्लस आहेत आणि थ्राइस OH मायनस आहेत. H3PO4 मध्ये ओके PO4 3 मायनस आहे, ओके, आणि 3H प्लस आहे. डिसोसिएट केलं त्याला. ओके, विच फॉर्म्स व्हॉट?
Na3 हे दोन्ही कंबाईन होतील. 3 Na आहेत ना. ओके, Na3PO4 फॉर्म and remaining is thrice H2O. किती सिंपल आहे बघा बरं. कसं बनवायला शिकवलं मी तुम्हाला. ठीक आहे ना. ओके, नेक्स्ट बघा K2CO3. आता तुम्हाला समजलं असणार आहे काय असेल ह्याच्यामध्ये. आता K2CO3. ठीक आहे, समजत नसेल तरी मी देतोय तुम्हाला, डोंट वरी. ठीक आहे, ते करत जायचं. K2 मध्ये काय, ट्वाइस KOH. हे काय आहे, स्ट्रॉंग बेस आहे, स्ट्रॉंग बेस. आणि दुसरा असतो H2CO3. दिस इज वीक ऍसिड. ठीक आहे, आयन्स कुठले प्रेझेंट असतात हे तर लक्षात येईल तुमच्या आता. येस, आयन्स इथं काय असतील KOH मध्ये, ट्वाइस K प्लस. बरोबर आहे का. येस, आणि ट्वाइस OH मायनस. करेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, H2CO3 मध्ये ओके, CO3 काय असतो, 2 मायनस, आणि ट्वाइस काय असतो, H प्लस. अंडरस्टूड. ठीक आहे, कंबाईन करा दोन्हीला. ठीक आहे, K2CO3 आणि दुसरा काय असतो, ट्वाइस H2O. हे दोन कंबाईन झाले. क्लिअर आहे. ओके, नेक्स्ट कुठला सॉल्ट आहे, पोटॅशियम कार्बोनेट म्हणायचं त्याला, पोटॅशियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट, व्हेरी इंपॉर्टंट अगेन, सोडियम कार्बोनेट. Na2CO3. ठीक है, how it is formed, see here, twice NaOH. This is strong base. Correct. Reacts with, okay, H2CO3, weak acid, strong base and weak acid. समजलं हे. त्याच्यामध्ये कोण असेल आता, ट्वाइस Na प्लस, आणि इथं ट्वाइस OH मायनस, इथं CO3 2 मायनस, आणि इथं ट्वाइस H प्लस. हे दोन कंबाईन होतील, हे दोन कंबाईन होतील. ओके, द प्रोडक्ट इज Na2CO3 सोडियम कार्बोनेट प्लस रिमेनिंग इज वॉटर. हे झालं रिगार्डिंग स्ट्रॉंग बेस अँड वीक ऍसिड साठी. ठीक आहे, किंवा वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. द नेक्स्ट आहे वीक ऍसिड आणि वीक बेसेस साठी. करेक्ट ना, वीक ऍसिड्स अँड सॉल्ट्स फ्रॉम सॉल्ट्स ऑफ, ओके, वीक ऍसिड्स अँड वीक बेसिस. कुठे गेला तो, येस, हियर इट इज. करेक्ट, विल टेक इट. ओके, सी हियर नाउ, हे सॉल्ट्स कसे फॉर्म होतात बघा. फर्स्ट आहे CH3COONH4. बरोबर आहे ना. ओके, कशापासून फॉर्म झाला असणार आहे, CH3COOH. करेक्ट, आणि दुसरा असतो NH4OH. दिस इज वीक ऍसिड and this one is weak base. हा वीक ऍसिड आहे, हा वीक बेस आहे. त्याच्यामध्ये आयन्स कुठले असणार आहेत, CH3CO मायनस आणि काय H प्लस. त्याच्यामध्ये आयन्स कुठले असणार आहेत, NH4 प्लस and OH मायनस. Now these two combine and these two combine to form CH3COONH4 plus remaining is H2O, water molecule. क्लिअर झालं हे. येस, दुसरा सॉल्ट कुठला आहे बघा, त्याला अमोनियम ऍसिटेट म्हणायचं, अमोनियम ऍसिटेट. ऍसिटेट. AlPO4 आहे, AlPO4. ठीक आहे, इथं काय असणार आहे, AlOH टेकन ट्वाइस, आणि दुसरा H3PO4,
आयन्स कुठले आहेत दोन्ही मध्ये लक्षात येते तुमच्या आता. ठीक आहे ना. ओके, इथं कुठला आयन असतो Al3+ आणि इथं थ्राईस OH मायनस, इथं yes PO4 3- and here it is 3H+ combines to form AlPO4. Al 3+ मध्ये आहे, 3- मध्ये. न्यूट्रल सॉल्ट फॉर्म. रिमेनिंग इज थ्राईस H2O. क्लिअर झालं हे. ओके, नेक्स्ट सॉल्ट कुठला आहे NH3. ओके, आता इथं NH3 नसणार आहे, इथं मिस्टेक झाले. ठीक आहे, ते थोडंसं क्लिअर करा. NH4 असणार आहे, टेकन ट्वाइस. मागच्या लेक्चर मध्येच लिहून दिले ना. ओके, हे थोडंसं क्लिअर करून घ्या बळा ना. ओके, NH4 ओके प्लस असणार आहे तिथं आणि CO3 मायनस असणार आहे. NH4 टेकन ट्वाइस, CO3 2-. ठीक आहे, नोट करा ते केअरफुली. बाय मिस्टेक लिहिलं ते तसं. ठीक आहे, NH4 what taken twice, CO3. ओके, ठीक आहे. कन्वर्ट करूया त्याला आपण आता. इथं कोण असणार आहे मग NH4OH. ठीक आहे ना. ओके, किती घ्यावे लागतील ट्वाइस, प्लस H2CO3 किती घ्यावे लागतील, एकच घ्यावं लागेल कारण 2H+ आहे त्याच्यामध्ये. इथं ट्वाइस काय असणार आहेत NH4+, इथं ट्वाइस OH-. इथं काय असेल सांगा बरोबर. ठीक आहे, इथं असणार आहे CO3 2-. here it is twice H+ combine to form what, NH4 taken twice. दोन आहेत ना म्हणून taken twice. इथं -2 आहे, बरोबर आहे ना. ओके, म्हणून CO3 as it is. ठीक आहे ना. हे दोन 2 into प्लस म्हणजे 2+ झाले. 2+ हे कसं कंबाईन करायचं लक्षात आलं. ठीक आहे, रिमेनिंग ट्वाइस H2O. दिस इज दी वॉटर मॉलिक्यूल. हे तुम्हाला सॉल्ट कसं फॉर्म करायचं हे सांगितलं, येते लक्षात. ठीक आहे, आता हे जे सॉल्ट्स आहेत, ओके, त्याचं नेचर काय असतं हे पुढच्या लेक्चर मध्ये स्टडी करायचं. जनरल आयडिया देऊन ठेवतो. ओके, तुम्ही विचार करायचा आणि त्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा होता. ठीक आहे ना. ओके, फर्स्ट बघा, सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड्स. आता लक्षात ठेवा, असं डिराइव्ड फ्रॉम वगैरे म्हणत नाही मी आता. सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड्स अँड स्ट्रॉंग बेसेस. ठीक है, salts of strong acids and strong bases. Their aqueous solution is neutral in nature. स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग ओके बेसिसचं जर सॉल्ट असेल तर त्याचं सोल्युशन जे आहे ऍक्वेस सोल्युशन काय असतं, न्यूट्रल असतं. जसं की फॉर एक्झाम्पल ओके, NaCl वॉटर मध्ये ऍड केला तर Na+ ऍक्वेस फॉर्म करतो आणि Cl- ऍक्वेस फॉर्म करतो, बरोबर ना. ओके, हे जे सोल्युशन आहे ते न्यूट्रल असतं. हे काय न्यूट्रल असतं नेक्स्ट लेक्चरला सांगतो मी. ठीक आहे ना. ओके, त्याचा pH असतो 7. ठीक आहे ना. ओके, आता हे लक्षात ठेवायचं फक्त की हे सोल्युशन काय असतं, न्यूट्रल इन नेचर. करेक्ट. ठीक आहे, दोन्ही स्ट्रॉंग आहेत हे असं लक्षात ठेवलं तरी चालेल. दोन्ही स्ट्रॉंग आहेत तर न्यूट्रल. ओके, नेक्स्ट बघा, सेकंड, salts of strong acid and strong base. बरोबर आहे ना. ओके, their solution is acidic. स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस घ्या कारण दोन्ही घेतले ना आपण, वीक बेस. ओके, आता ह्याचं सोल्युशन कसं असतं, नेचर. ठीक आहे ना, ऍसिडिक इन नेचर. सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस, त्याचं सोल्युशन काय असतं, ऍसिडिक असतं. मी कसं लक्षात ठेवू शकतं, हे स्ट्रॉंग वरनं जो स्ट्रॉंग आहे ओके तेच त्याचं सोल्युशन असतं.
लक्षात येते? ओके येस. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल काय सांगू शकता स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसिसचं? येस, कुठलंही एक एक्झाम्पल घेऊ शकता वरचा. ठीक आहे येस. आता सॉल्ट्स डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ऍसिड्स, कुठे गेला तो? हे बघा, स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस साठी. ओके, इथलं कुठलंही एखादं एक्झाम्पल घेऊ शकतो. सपोज NH4Cl घेतलं आपण. NH4Cl dissociate to form NH4 plus plus Cl minus. कशामध्ये ऍड करता तुम्ही? वॉटर मध्ये ऍड करताय, लक्षात ठेवा. हे पुढे सांगणार आहे मी. ओके, काय काय होतं ह्या केस मध्ये वगैरे. ओके, कोण कशासोबत रिॲक्ट होतो हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. पण काय, दिस सोल्युशन इज ऍसिडिक इन नेचर हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की बाबा कुठला ऍसिडिक सोल्युशन आहे, कुठलं बेसिक सोल्युशन आहे. pH इज लेस दॅन 7. pH इज लेस दॅन 7. ठीक आहे. सॉल्ट्स ऑफ weak acid and strong base. Salts of weak acid and strong base. Weak acid and strong base. For example, COO, Na, Na. Strong base and weak acid is a salt. Their solution is basic in nature. Basic in nature. ठीक है. Dissociate to form CH3COO minus plus Na plus. त्याच्यासोबत वॉटरचं पण डिसोसिएशन होतं, पण दाखवत नाही मी. फक्त एक लक्षात ठेवा की हा सॉल्ट जो आहे तो वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा आहे. त्याचं सोल्युशन कसं असतं? बेसिक असतं. इट मीन्स pH इज ओके मोर दॅन व्हॉट 7. आणि शेवटचा जो आहे फोर्थ, सॉल्ट्स ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस, जसे की CH3COO NH4 आहे. ठीक आहे. हा वीक ऍसिड आणि वीक बेसचा सॉल्ट आहे. Nature of solution depends on ठीक आहे K and pKa व्हॅल्यूज. ठीक आहे. आता हे तुम्हाला कन्सेप्ट इथं समजणार नाहीत. करेक्ट ना? ओके, याचा अर्थ होतो Ka चा अर्थ फक्त आता pKa वगैरे तुम्ही इथे घेऊ नका. ठीक आहे. Ka चा अर्थ होतो डिग्री ऑफ डिसोसिएशन. ठीक आहे ना? सॉरी, डिसोसिएशन कॉन्स्टंट. ओके, अमाउंट ऑफ डिसोसिएशन म्हणू शकतो. अमाउंट ऑफ डिसोसिएशन, त्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हटलं जातं. डिसोसिएशन कॉन्स्टंट. नाही समजत असेल तर डोंट वरी. ठीक आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट काय की किती प्रमाणात तो डिसोसिएट होतो त्याच्यावरती त्याची ऍसिडिटी डिपेंड असते. मग Ka ची व्हॅल्यू जास्त असेल, लक्षात येते, Kb पेक्षा. ऍसिड आणि बेस असतो ना, Kb व्हॅल्यू. हे काय आहे? डिसोसिएशन कॉन्स्टंट्स आहेत दोन्ही. म्हणजे काय इंडिकेट करतात? त्याचं डिसोसिएशन इंडिकेट करतात. समजतंय ना? डिसोसिएशन इंडिकेट करतात म्हणजे काय? एखादी सबस्टन्स किती डिसोसिएट होतो X प्लस आणि Y मायनस मध्ये. करेक्ट. हा X प्लस किती फॉर्म होतो, Y प्लस किती फॉर्म होतो, हे कोण इंडिकेट करतं? K इंडिकेट करतो. लक्षात येते ना? ओके, K इज इक्वल टू X प्लस इंटू Y मायनस डिवायडेड बाय, ओके, हे इक्वेशन आहे त्याचं XY. प्रोडक्टचं मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय रिएक्टंटचं मल्टिप्लिकेशन. हा कशाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? तर प्रोडक्टच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मोर द डिसोसिएशन, मोर इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट. करेक्ट. मग हे Ka म्हणजे A म्हणजे ऍसिड आणि B म्हणजे काय? बेस. ठीक आहे ना? ओके, थोडंफार समजावून सांगतो मी. वीक ऍसिड आणि वीक बेसिस साठी तुम्हाला हे कन्सेप्ट इथं नाहीत बाळांनो. ठीक आहे, मी टच करून देतो तुम्हाला असंच. ठीक आहे. Ka ची व्हॅल्यू जर जास्त असेल तर काय? H प्लस चं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे. त्याच्यामुळं हे सोल्युशन काय असतं? ऍसिडिक असतं. K इज लेस दॅन Kb. दिस सोल्युशन इज बेसिक. आणि न्यूट्रल कधी असतं? Ka इज इक्वल टू Kb. तर ते न्यूट्रल असतं. आता हेच नोंद नाही ना तुम्हाला, Ka काय असतो, Kb काय असतो. पण लक्षात ठेवा की बाबा येस, हे वीक ऍसिड आणि वीक बेसचा जो सॉल्ट आहे
ते कशावरती डिपेंड असणार आहे त्याच्या? येस, के आणि केबीच्या व्हॅल्यूवर डिपेंड असणार आहे. अंडरस्टूड? ठीक आहे. काहीतरी नवीन स्टडी केलं आपण. आता हे लक्षात येईल तुमच्या की बाबा स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसचं सॉल्ट असेल तर सोल्युशन त्याचं काय असतं? न्यूट्रल असतं. स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसचं सॉल्ट असेल तर सोल्युशन काय असतं? ऍसिडिक. स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिडचं सोल्युशन असेल तर बेसिक असतं. ठीक आहे, स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिडचं असेल तर बेसिक सोल्युशन, आणि रिमेनिंग जे आहे, ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला हे सोल्युशन ऍसिडिक का असतं, बेसिक का असतं, ह्या गोष्टी तुम्हाला थोडंसं समजावून सांगतो. ओके, मग आपण परत ह्या बेसिक गोष्टींकडे येऊया. ठीक आहे, टुडे विल स्टॉप हियर. ऑल द बेस्ट.